जयसिंगपूर पालिकेचा कारभार पुन्हा उघड. अभय योजनेत बोंघळपणा, करदात्यांचा संताप उसळला. करदाते नागरिकांना दिलासा देणारी म्हणून गाजावाजा करण्यात आलेली अभय योजना प्रत्यक्षात मात्र जयसिंगपूर पालिकेच्या बोंघळ आणि निष्काळजी कारभारामुळे पूर्णपणे फसलेली दिसत आहे. कॅम्पचे ढोल बडवणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्ष ठिकाणी कर्मचारीच न ठेवता करदात्यांची उघडपणे थट्टा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदमभाई मुजावर यांनी 2 मार्च 2026 रोजी मुख्याधिकारी टीना गवडी व नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांना निवेदन देत अभय योजना तात्काळ राबवण्याची मागणी केली होती. अन्यथा 10 मार्च पासून क्रांती चौकात उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतरच प्रशासनाला जाग आली आणि कॅम्पचे नाटक उभे करण्यात आले, अशी चर्चा शहरात रंगली आहे. पालिकेने 24 व 25 मार्च रोजी कॅम्प आयोजित केल्याची जाहिरात केली. 50% शास्ती माफीचा गाजाबाजा करत नागरिकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कॅम्पस्थळी अर्ज स्वीकारण्यासाठी एकही जबाबदार कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे करदाते नागरिक तासनतास हेलपाटे मारून परत गेले. कॅम्प लावल्याचे सांगायचे पण प्रत्यक्षात कोणीच नसणार, हा कसला कारभार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. चांगल्या योजनेलाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गालबोट लागले असून हा प्रकार म्हणजे करदात्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे या म्हणीप्रमाणे पालिकेचा कारभार सुरू असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर. मी आदम मुजावर स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदेने करदाते नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता 2 मार्च रोजी निवेदन देऊन 10 मार्चला उपोषणाचा इशारा दिला होता. जयसिंगपूर नगर परिषदेकडून अभय योजनेचा लाभ सर्व करदात्यांना मिळावा हा उद्देश होता आणि त्या उद्देशाच्या अनुषंगाने जयसिंगपूर नगर परिषदेने आम्हाला लेखी पत्र दिले की 24 आणि 25 तारखेला आपण कॅम्प घेऊन नागरिकांना न्याय देऊ असं सांगितले होते. परंतु प्रत्यक्ष 23 आणि 24 आणि 25 तारखेला ज्या पद्धतीनं कॅम्प राबवला ते बघितलं तर एकदम दुर्दैव वाटतंय की जयसिंगपूर शासन आणि प्रशासन यांचा नागरिकांना लाभ देण्याचा जो प्रकार आहे हा केविटवाडा प्रकार आहे आणि याचा सर्वप्रथम निषेध करावा इतका कमी आहे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही योजनेचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने योजना सुरू केली, पण त्या योजनेच्या ठिकाणी जर कर्मचारी अधिकारी नेमले नसतील किंवा तिथे उपस्थित नसतील तर त्याचा नागरिकांना कोणताही फायदा होणार नाही. हा फक्त दिखावापणा आहे असं म्हणावं लागेल.